की लातूर ग्रामीण मधून काँग्रेस पक्षाचे उमेदवार भिसे नानांना प्रचंड मताधिक्यानं या मतदारसंघातून विजयी करायचं आणि आपला प्रतिनिधी ज्या काँग्रेस पक्षाने आपला सन्मान केला, आदरणीय साहेबांनी आपला सन्मान केला, या भागाला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी दिली, त्या संधीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहात हेही या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण दर्शवतात. मित्रहो, गेल्या 25 वर्षाच्या विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तालुक्यात काय विकास झाला, कोणत्या पद्धतीने विकास झाला, या तालुक्याला कुठल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने आणि नेतृत्वाने जपलं, हे सगळं सांगण्याची मला गरज नाही. या सगळ्या 25 वर्षाच्या घटनाचे आपण सर्व साक्षीदार आहात. आणि म्हणून रेणा सहकारी साखर कारखान्याची उभारणी असेल, ज्या कारखान्यामधून शेतकऱ्याचं आर्थिक परिवर्तन करण्याचं काम या भागात झालं, ज्या कारखान्याने महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक मिळवला, अशी संस्था आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दिलीपराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये उभी राहिली. देशात नावलौकिक मिळवलेला हा सहकारी साखर कारखाना, त्या कारखान्यावर गेल्या 12 तारखेला आपलं सर्वांचं लाडकं दैवत नेतृत्व, आपल्या सर्वांचं हृदयस्थान स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं स्मारक आपण उभे केलं. आणि ही आमची अस्मिता, हे आमचं वैभव या पुढच्या काळात टिकून ठेवायचं असेल तर रेणापूर तालुका पूर्णपणे आपण काँग्रेसमय केला पाहिजे, हे आपण ठरवलं. आणि म्हणून आता दुसरा कुठलाही विचार करायची गरज नाही, कुठलंही धोरण ठरवण्याची गरज नाही. फक्त काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचं नेतृत्व याच्या पाठीमागे आपण डोळे दाखवून खंबीरपणे